राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राजकारणात प्रवेश करून विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्धार केलाय। त्या दृष्टीने रविवारी सायंकाळी नाशिक रोडच्या उत्सव मंगल कार्यालयात मेळावा पार पडला। या मेळाव्याचे आयोजन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शामराव प्रज्ञासागर भोसले यांनी केले। शामराव प्रज्ञासागर भोसले हे देवळाली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असून नुकत्याच स्थापन झालेल्या संजय पांडे विचार मंचच्या वतीने राज्यातील निवडणुका लढविण्याचा निर्धार करण्यात आलाय। मेळाव्यात शामराव भोसले यांनी देवळाली मतदारसंघाच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं। जवळपास 30 वर्ष नोकरी केलेली आहे, त्यामुळे माझ्याजवळ 5 गुण आहे। प्रथम मी पोलीस होतो, दुसरे माझे सर्व जाती धर्माचे मित्र आहे, तिसरा गुण माझा आहे की मी एक मोठे सामाजिक काम केलं, प्रत्येक पोलीस स्टेशनला मंदिरं बांधले। चौथा गुण माझा आहे की मी निर्व्यसनी आहे आणि 5वा गुण माझा असा आहे की माझ्या आडनावामध्ये भोसले आहे। मी पगारे भालराव नाहीये, गांगुर्डे नाहीये, माझ्या आडनावात भोसले असल्यामुळे आणि मी या मतदारसंघात पूर्ण अभ्यास केल्यामुळे मला आत्मविश्वास आहे। आणि साहेबांची, पांडे साहेब हे फार मोठे, आमच्या डिपार्टमेंटचे लोक त्यांना देव मानतात, कारण त्यांनी असं कार्य केलेलं आहे। पांडे साहेबांच्या पक्षातून मला जर तिकीट भेटलं आणि आमच्या पुऱ्या महाराष्ट्रातले जनतेचे पोलीस बांधव हे आपल्या सहकार्याला आले माझ्या, तर आम्ही 100% हे नाशिक देवळालीचं 126 सीट हे 100% जिंकू असं साहेबाला बी आत्मविश्वास आहे, आम्हाला बी आत्मविश्वास आहे। साहेब तशी बोलणी करताय, पण जे महाराष्ट्रातले जे कर्मचारी आमचे सर्व आहे ते साहेबांच्या शब्दावर आपल्यासाठी ते मेहनत करायला तयार आहे, तन मन धनापासून। राज्यातील जनतेला न्याय मिळावा, शेतकऱ्यांसह जनतेला कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितले। महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या उमेदवारांची चाचणी सुरू आहे, त्यापैकी ह्या ठिकाणी आम्ही जाहीर केलं आमच्या देवलालीवरून शामराव भोसले साहेब उभे राहणार आहेत, त्यांना आमचा पाठिंबा आहे। तसेच या ठिकाणी बसलेले मंगेश भोयर हे विरारवरून 132 विधानसभा क्षेत्रातून उभं राहणार आहे। मी स्वतः, आता कोणताही लीडर असला की स्वतः आपण जर नाही लढलं तर ते लीडरशिप कशी, तर मी स्वतः 164 वर्सोवा मतदारसंघातून उभा राहणार आहोत मुंबईवरून। आमच्या सोबतचे मिस्टर परत पवार साहेब आहेत, ते वडालावरून उभे राहणार आहेत। ते असे आमचे 4 उमेदवारांची आता जवळजवळ निवड केलेली आहेत। इतर राहिलेले आम्ही जवळजवळ 10 उमेदवार उभे करणार आहोत, ते आम्ही लवकरात त्यांचे नाव पण जाहीर करणार, त्यांची चाचणी सुरू आहे। आम्ही आमच्या पक्षाचे नाव राष्ट्रीय जनहित पार्टी असं आम्ही नियोजित केलेलं आहे। अजून त्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही, काही दिवसांनी जेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन होईल ते आपल्याला त्याची कल्पना होईल, पण अजून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली नाही। आमचे बरेचसे पोलीस बांधवांचे मत होता त्याप्रमाणे ते पक्षाच्या बाबतीत आमचे मुद्दे आम्ही जे सांगितलं की आमचा मुख्य मुद्दा आहे जे शासकीय कर्मचारी आहेत, ज्या शासकीय कर्मचारी जेव्हा नोकरीमध्ये असतात किंवा नोकरीच्या नंतर रिटायर होतात त्यांच्या वेलफेअरसाठी आमचा हे पक्ष काम करेल। जोपर्यंत पक्ष नाही तोपर्यंत हे विचार मंच काम करेल। त्याच्यानंतर जे शासकीय सेवात नाही, जे लोक प्रायव्हेट सर्व्हिसमध्ये आहे त्यांना सुद्धा बरेचशी अडचण आहेत, असे लोकांना मदत करण्यासाठी आमचा पक्ष राहील। त्यांच्या नोकरीमध्ये असताना जे काही अडचण असतील त्यांना मदत करेल आणि शेतकऱ्यांना त्यांना कमीत कमी त्यांना एज्युकेट करणं आणि ते त्यांना सक्षम करणं हे आमच्या पक्षाचा उद्देश आहे।